जय श्रीकृष्ण. मागचा प्रश्न होता, भगवान श्रीकृष्णांच्या मामाचे नाव काय? आणि उत्तर आहे कंस. आणि आता आजची गोष्ट आहे कोकरू आणि कोल्हा. एका कळपात बऱ्याच शेळ्या आणि त्यांची पिल्ले होती. सगळ्या शेळ्या त्यांच्या कोकरांची काळजी घेत. त्या त्यांना कळपात राहा, एकटे लांब जाऊ नका असे सांगत असत. कोकरेही त्यांचे ऐकून त्यांच्या आसपासच राहत असत. एकदा एक कोकरू गवत खाता खाता एका कपारीवर उंच चढत गेले. गवत खाऊन झाल्यावर त्याचे आजूबाजूला लक्ष गेले. ते खूप उंच आल्याने त्याला भोवतालचा परिसर छान दिसत होता. सर्व दूर पसरलेले हिरवे गवत, झाडी, आकाश, पक्षी बघण्यात ते रमले. थोड्या पलीकडे त्याला त्याचा कळप चरताना दिसला. त्याने त्याच्या मित्रांना हाक मारली, पण त्याची हाक त्यांना ऐकू गेली नाही. आपण कळपापासून दूर आलोय हे त्याच्या लक्षात आले. काय करावे हे त्याला सुचेना. इतक्यात एका कोल्ह्याची त्याच्यावर नजर पडली. कोल्ह्याला आयती शिकार सापडली होती. अडचण एकच होती की कोकरू असलेली कपार निमुळती होती, त्यामुळे त्यावर चढणे कोल्ह्याला शक्य नव्हते. कोल्हा कोकराला म्हणाला, "अरे, किती उंच गेला आहेस, पडशील. थोडे खाली ये, इथे छान मऊ लुसलुशीत गवत आहे." कोकरू हुशार आणि धीट होते. आईने सांगितलेले त्याच्या लक्षात होते. आई सांगते तो कोल्हा हाच असावा याचा त्याला अंदाज आला. ते म्हणाले, "कोल्हे दादा, मला उतरायची भीती वाटते, इथेच ठीक आहे." उभे राहून त्याचे पाय दुखायला लागले. थोडी भीतीही वाटू लागली, पण ते तिथेच उभे राहिले. दूरवर त्याला त्याचा कळप चरताना दिसत होता. मालकाला तो नसल्याचे कळल्यावर तो शोधत येईल याची त्याला खात्री होती. मनातल्या मनात ते देवाचा धावा करत होते. खाण्याच्या नादात आपण मोठी चूक केली आहे हे त्याला कळले, पण त्याने धीर सोडला नाही. ते अधूनमधून मालकाला हाक मारत होते. त्याच्या आवाजाच्या दिशेने त्याचा मालक त्याला शोधत आला. गुराखी आल्याचे पाहून कोल्हा निघून गेला. कोकरू उड्या मारत खाली उतरले आणि मालकाजवळ आले आणि मालकाने त्याला उचलून घेतले आणि तो त्याला घेऊन कळपाकडे निघाला. आता आई भेटेल या आनंदाने कोकरू मालकाच्या कुशीत विसावले. याचे तात्पर्य काय आहे की उत्सुकता एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण ह्याचा गर्भित अर्थ असा आहे की अर्जुनाने भगवंताला विश्वरूप दाखवायला सांगितले आणि ते विश्वरूप बघून अर्जुनाला आनंद झाला, पण इतके अकराळ विकराळ स्वरूप बघून त्याला भीतीही वाटली आणि त्याने नेहमीचे चतुर्भुज रूप धारण करा असे सांगितले. श्लोक 45. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्टा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. आता देवाचं हे चतुर्भुज रूप कशाचं प्रतीक आहे माहितीये? मदतीचे, शक्तीचे. ती मूर्ती, चित्र आपल्याला मदत करत नाहीत, पण त्याकडे बघून आपल्याला परिस्थितीचा सामना करायची प्रेरणा मिळते. सामना करायला काय हवं? श्लोक 46. किरीटिनङ्गदिनै चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. देवाच्या 4 हातात काय असतं? शंख, चक्र, गदा, पद्म. शंख म्हणजे वाणी. अनेक कामं बोलल्यामुळे होतात. चक्र म्हणजे काळाचे प्रतीक. काही गोष्टी वेळ आल्यावरच होतात, तोपर्यंत धीर धरायला हवा. गदा म्हणजे प्रतिकार. काही गोष्टी प्रतिकाराने कमी होतात. आणि पद्म म्हणजे कमळ, म्हणजे बुद्धी किंवा समृद्धी. काही गोष्टी युक्तीने आणि पैशाने साध्य करता येतात. जेव्हा भीती वाटते तेव्हा देवाचे हे चतुर्भुज रूप डोळ्यासमोर आणावे, म्हणजे संकटातून बाहेर यायचा मार्ग सापडतो. अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिले, तो घाबरून गेला. त्याला कृष्णाची महानता कळली आणि स्वतःची चूकही कळली. हे सांगणारा विश्वरूप दर्शन योग म्हणजे 11वा अध्याय. आता आज मी 2 प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न,
श्रीकृष्णाच्या अस्त्राचे नाव काय? श्रीकृष्णाच्या अस्त्राचे नाव काय? आणि दुसरा प्रश्न आहे श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव काय? दुसरा प्रश्न आहे श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव काय?